ओम नमः शिवाय. आपल्या मराठी कपल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा आहे. इथे आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर एक पीस अंथरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण महालक्ष्मीला साडी कशी घालायची आहे ते बघणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशा मिऱ्या हे साडीची घडी घालून घ्या आणि त्यानंतर अशा मिऱ्या घालून घ्या, जेणेकरून आपल्या महालक्ष्मीला साडी खूप छान दिसली पाहिजे. तर आपल्या इथे मिऱ्या झालेल्या आहेत. तर आपण एक टाचन पिन लावून घेऊ, जेणेकरून आपल्या मिऱ्या खूप चोपून राहतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा पवित्र महिना समजले जातो. अनेक स्त्रिया या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करत असतात. मार्गशीर्ष महिन्यातला दर गुरुवारी हे व्रत केले जातात. या महिन्यामध्ये काही वेळेस 4 गुरुवार येतात तर काही वेळेस 5 गुरुवार येतात. अशा पद्धतीने तुम्ही साडी बांधून घ्या. हे महालक्ष्मीचं व्रत घरात सुख, समृद्धी, समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून घरात श्री महालक्ष्मीचे व्रत केले जातो. तर आता आपल्याला पाठीमागून पदर घ्यायचा आहे. पदराचे जे काटा आहेत त्याच्या मिऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि समोरच्या भागाला अशा टाचन पिन घेऊन लावायचे आहेत. यावर्षी किती गुरुवार आले आहेत, इथे आपल्याला किती गुरुवार करायचे आहेत, उद्यापन कधी करायचं आहे हे मी सांगणार आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबर पासून होणार आहे. तर पहिला गुरुवार 14 डिसेंबर दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्यात या वर्षी एकूण 5 गुरुवार आलेले आहेत, पण 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या बुधवारी रात्री 8:11 नंतर लागणार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी 5:27 पर्यंत असणार आहे. तर आता आपण देवीचा घट मांडत आहोत. तर आपल्याला तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे आणि तांदूळ अक्षता टाकायचे आहे. तर आता आपण नागिरीचे पानं आणलेले आहेत. तर आपण पूजेसाठी पानं लावून घेऊ. तांब्यावर 5 पानं लावायचे आहेत कळसावर. तर आपले पानं लावून झालेले आहेत. तर आपण नारळ घेऊ. नारळावर स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे. बघता तुम्ही मी स्वास्तिकचं चिन्ह काढलेले आहे. तर आता देवीच्या डोक्यावर पदर टाकून घेऊ. तर आता मी मुकुट लावत आहे देवीच्या डोक्यावर. तुमच्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही. आता तुम्ही गळ्यातले अलंकार घालून घ्या देवीच्या अंगावर. तुम्ही पाहू शकता मी पोत हे घालत आहे. तर मी आता कंबरपट्टा घालत आहे देवीला. किती छान असा कंबरपट्टा वाटत आहे. आता अनेक जणांना प्रश्न पडला असेल की 5व्या गुरुवारी अमावस्या आहे, तर उपवास करायचा की नाही, उद्यापन करायचं का नाही. तर हो, तो सुद्धा गुरुवार करायचा आहे. नेहमीप्रमाणे 4 गुरुवारच्या ज्या पूजेची मांडणी तुम्ही केलेली अगदी त्याचप्रमाणे पूजा करायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर उपवास तुम्ही सोडू शकतात. तर आता आपल्याला देवीच्या डोक्यावर चुनरी टाकायची आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे देवीला आणि त्यासमोर वटीचं सामान, देवीचं जे आहे ते वटीचं सामान ठेवायचं आहे. एके साईडला गणपतीची मांडणी म्हणून सुपारी ठेवायची आहे. तर भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा.